नोटीस दिल्याशिवाय आयोग कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही। आम्हाला तर नोटीसही दिली गेली नव्हती। हा खरं तर आमच्या फेवरमध्ये मुद्दा आहे असं म्हणत ठाकरेंच्या पक्षाचे वकील कपिल सिब्बल यांनी आज 5व्याही दिवशी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची बाजू सुप्रीम कोर्टामध्ये मांडली। खरं तर पक्ष आणि चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी मागच्या आठवड्यामध्ये सलग 2 दिवस आणि या आठवड्यामध्ये सलग 3 दिवस पार पडल्याचं बघायला मिळालं। कपिल सिब्बल यांच्याकडनं आजही युक्तिवादामध्ये वेगवेगळ्या केसेसचा दाखला देत असताना केंद्रीय निवडणूक आयोगानं ज्या पद्धतीनं भूमिका घेतलेली होती त्या भूमिकेवरती प्रश्न उपस्थित केल्याचं बघायला मिळालं। हे होत असताना कपिल सिब्बल यांच्याकडनं कोर्टाच्या समोर ईडी आणि सीबीआयचा देखील उल्लेख केला गेला। आजच्या युक्तिवादामध्ये कपिल सिब्बल यांच्याकडनं कुठले मुद्दे मांडले गेले, कपिल सिब्बल यांनी ईडी आणि सीबीआयचा उल्लेख का केला, सोबतच न्याय देण्याची भूमिका किंवा लोकशाही वाचवण्याची भूमिका का आहे हे कपिल सिब्बल यांच्याकडनं का मांडलं गेलं तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। नमस्कार, माझं नाव आहे प्रमोद जगताप आणि तुम्ही TV9 मराठीचं डिजिटल प्लॅटफॉर्म बघत आहात। कपिल सिब्बल यांच्याकडनं आज देखील सलग 1.5 तास सुप्रीम कोर्टामध्ये बाजू मांडली गेली आणि ही बाजू मांडत असतानाच कपिल सिब्बल यांच्याकडनं सुरुवातीलाच जनता दलाच्या केसचा दाखला दिला गेला। कपिल सिब्बल यांनी काल युक्तिवाद संपत असताना कोर्टाच्या समोर सांगितलं होतं, मला उद्याच्या युक्तिवादामध्ये म्हणजे काल सांगत असताना सांगितलं होतं की आज जी सुनावणी होईल त्या सुनावणीमध्ये मला काही केसेसचा जजमेंटचा दाखला द्यायचा आहे आणि त्या जजमेंटच्या अनुषंगानं माझा युक्तिवाद असेल असं खरं तर कपिल सिब्बल यांच्याकडनं सांगितलं गेलं होतं। आणि सिब्बल यांनी आज देखील तोच मुद्दा खरं तर सुप्रीम कोर्टाच्या समोर मांडला गेल्याचा बघायला मिळालं। ज्या पद्धतीनं जनता दलामध्ये फूट पडलेली होती आणि त्यानंतर निवडणूक आयोगानं निर्णय घेतलेला होता, समाजवादी पक्षामध्ये देखील निवडणूक आयोगानं निर्णय घेतलेला होता, मात्र ही दोन्ही प्रकरणं अगदी वेगळी आहेत आणि शिवसेनेचं प्रकरण वेगळं आहे हे कपिल सिब्बल यांच्याकडनं कोर्टाच्या समोर आज देखील सांगितलं गेल्याचं बघायला मिळालं। कपिल सिब्बल यांनी स्पष्टपणे म्हटलं की जनता दलाच्या बाबतीतला जो निर्णय होता त्या बाजूनं म्हणजे जनता दलाच्या निर्णयाच्या अनुषंगानं राष्ट्रीय कार्यकारिणी घेतली गेली होती का आणि ती नेमकी कोणी बोलावलेली होती याची कुठलीही माहिती नाही। हा मुद्दा खरं तर कपिल सिब्बल यांच्याकडनं सांगितला गेला। शिवसेनेच्या बाबतीत मात्र ते सगळं घडलेलं आहे। हा मुद्दा कपिल सिब्बल यांच्याकडनं सुरुवातीलाच कोर्टाच्या समोर सांगितला गेल्याचं बघायला मिळालं। समाजवादी पक्षाचा दाखला देखील आज युक्तिवादाच्या वेळी कपिल सिब्बल यांच्याकडनं दिला गेला आणि त्यामुळं जनता दलाचा रेफरन्स किंवा जनता दलाचा संदर्भ आमच्या बाबतीत निवडणूक आयोग घेऊ शकत नाही हे ठामपणे सुप्रीम कोर्टाच्या समोर खरं तर सिब्बल यांच्याकडनं आज सांगितलं गेल्याचं सुनावणीवेळी बघायला मिळालेलं आहे। सिब्बल यांनी स्पष्ट म्हटलं की निवडणूक आयोगाने जे निर्णय घेतलेले आहेत ते सगळे निर्णय एकाच ठोकताळ्यामध्ये घेतलेले आहेत आणि तशा पद्धतीचे निर्णय एकाच ठोकताळ्यामध्ये निवडणूक आयोग घेऊ शकत नाही। सिब्बल यांचा सांगण्याचा रेफरन्स हाच होता की ज्या पद्धतीनं बाकीच्या पक्षांच्या बाबत निवडणूक आयोगाने निर्णय घेतले तसाच निर्णय आमच्या बाबत घेतो आहे आणि घेतलेला आहे आणि तो खरं तर योग्य नाही हा सांगण्याचा मुद्दा सिब्बल यांच्याकडनं सांगितला होता। सिब्बल यांनी असंही म्हटलं की वेगवेगळ्या पक्षामध्ये म्हणजे ज्या पक्षांच्या मुद्दे उपस्थित केले जातात त्या पक्षांमध्ये 10 वर्षामध्ये पक्षांतर्गत निवडणुका खरं तर होत नाहीत, मात्र आमच्या पक्षामध्ये त्या सगळ्या निवडणुका वेळच्या वेळेला आमच्या पक्षाची जी घटना आहे त्या घटनेच्या अनुषंगानं झालेल्या आहेत। हा मुद्दा सिब्बल यांच्याकडनं आज कोर्टामध्ये युक्तिवादावेळी मांडला गेल्याचं आपल्याला बघायला मिळालं आहे। कपिल सिब्बल यांनी हेही सांगितलं की कुठल्याही पक्षाच्या बाबतीत जर तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल, तुम्हाला म्हणजे निवडणूक आयोगाला, कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाला खरं तर कटघऱ्यात उभा केल्याचं आजच्याही युक्तिवादावेळी बघायला मिळालं आणि त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की कुठल्याही बाबत तुम्हाला कुणाचाही कसाही निर्णय घ्यायचा असेल तर त्यांना तुम्हाला पहिल्यांदा नोटीस द्यावी लागते, मात्र निवडणूक आयोगानं हे सगळं करत असताना आम्हाला कुठल्याही पद्धतीची नोटीस दिली गेलेली नाही आहे। हा मुद्दा सिब्बल यांनी म्हणजे कपिल सिब्बल यांच्याकडनं कोर्टाच्या समोर मांडला गेला आणि नोटीस दिलेली नाही आहे हेच आमच्यासाठी फेवरेबल आहे हे कोर्टाच्या समोर सांगण्याचा कपिल सिब्बल यांच्याकडनं खरं तर आजही प्रयत्न केला गेल्याचं आपल्याला बघायला मिळालं। कपिल सिब्बलांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की जी कृती निवडणूक आयोगाकडनं झालेली आहे ती कृती अत्यंत चुकीची आहे। ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाने या सगळ्या गोष्टी केल्या म्हणजे बाकीच्यांचा मुद्दा आम्हाला लावला हे चुकीचं आहे हा सांगण्याचा पहिला प्रयत्न सिब्बल यांच्याकडनं सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये असल्याचं बघायला मिळालं। त्यानंतर सिब्बलांकडनं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याही भूमिकेवरती काही प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले, सोबत त्यांची जी कृती होती त्या कृतीवरती शंका सिब्बल यांच्याकडनं आज सुनावणीवेळी किंवा युक्तिवादावेळी उपस्थित केल्याचं बघायला मिळालं। सिब्बल यांनी म्हटलं की आमदारांच्या बाबत काय करावं याचे निर्देश
विधानसभा अध्यक्षांना सुप्रीम कोर्टानं खरं तर दिलेले होते। कारण डी.वाय. चंद्रचूड यांनी सांगितलेलं होतं, ज्यावेळेस डी.वाय. चंद्रचूड यांनी निर्णय दिलेला होता त्यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की आमदारांच्या बाबतीतला जो काही निर्णय असेल तो विधानसभेच्या अध्यक्षांनी घ्यावा आणि तशा पद्धतीच्या सूचना किंवा तशा पद्धतीचे सगळे अधिकार विधानसभेच्या अध्यक्षांकडे दिले होते। अध्यक्ष हे ट्रायब्युनल म्हणून काम करत असतात। ट्रायब्युनल म्हणून काम करताना अध्यक्षांनी खरं तर हे प्रकरण ज्या पद्धतीने हाताळलं त्याच्यावरती कपिल सिब्बल यांच्याकडनं प्रश्न उपस्थित केले गेल्याचं बघायला मिळालेलं आहे। 2023 खरं तर अध्यक्षांनी आमदारांना नोटीस इश्यू केली होती, त्यानंतर वेगवेगळी उत्तरं अध्यक्षांनी लिहून घेतली, म्हणजे वेगवेगळ्या पक्षांकडून उत्तरं घेतली, मात्र निर्णय कधी दिला? निर्णय देताना अध्यक्षांनी खूप वेळ घेतला, आकडा पूर्ण होऊ दिला आणि मग अध्यक्षांनी निर्णय घेतला का? असाही सवाल किंवा असाही प्रश्न खरं तर या युक्तिवेदावेळी कपिल सिब्बल यांच्याकडनं उपस्थित केला गेल्याचं बघायला मिळालं। म्हणजे 2/3 आमदारांचा आकडा पूर्ण होण्याची वाट ते बघत होते का? म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष, असा सवाल किंवा असा प्रश्न कपिल सिब्बल यांच्याकडनं आज देखील उपस्थित केला गेल्याचं आपल्याला बघायला मिळालं। आणि त्यानंतर सिब्बलांनी असंही म्हटलं की ही सगळी घटना होत असताना कोर्टाला काही निर्देश देण्याचे अधिकार होते, कोर्ट हे ट्रायब्युनलला निर्देश देऊ शकतं, पण या सगळ्याबाबत अध्यक्षांनी घेतलेल्या भूमिकेवरती सिब्बल यांच्याकडनं आज देखील प्रश्न उपस्थित झाल्याचं पूर्ण सुनावणीवेळी बघायला मिळालेलं आहे। सिब्बल यांच्याकडनं ईडी आणि सीबीआयचा देखील दाखला दिला गेला, कारण ज्या पद्धतीनं आमदारांच्या गोष्टी घडलेल्या होत्या, एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे आमदार गेलेले होते त्या आमदारांवरती प्रश्न उपस्थित करत असताना कपिल सिब्बल यांच्याकडनं ईडी आणि सीबीआयचा उल्लेख आजच्या युक्तिवादावेळी केला गेला। सिब्बलांनी म्हटलं की ज्या पद्धतीनं घडामोडी घडल्या ते पाहता त्यांना राजकीय मदत झालेली आहे। ज्या घडामोडी म्हणजे ज्या पद्धतीनं आमदार सुरात गुवाहाटीला गेले होते, त्यानंतर सत्तेमध्ये आले, एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार, हे बघता त्यांना राजकीय मदत झालेली आहे आणि कुठल्या तरी गोष्टींच्या प्रभावाखाली ते काम करत होते असं म्हणत असताना कोणाला, म्हणजे कुठल्या लोकांना, काही लोकांना ईडीच्या नोटिसा दिल्या गेल्या, काही लोकांना सीबीआयच्या नोटिसा दिल्या गेल्या असं म्हणत कपिल सिब्बल यांच्याकडनं खरं तर ईडी आणि सीबीआयच्या भूमिकेवरती किंवा ईडी आणि सीबीआयने घेतलेल्या गोष्टीवरती ज्या पद्धतीने त्यांच्याकडून नोटिसा दिल्या गेल्या होत्या असा आरोप कपिल सिब्बल यांच्याकडनं युक्तिवादावेळी सुप्रीम कोर्टामध्ये केला गेल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। सिब्बल यांचा आजचाही युक्तिवाद पूर्णपणे निवडणूक आयोगाच्या अनुषंगानेच होता। हे होत असताना कपिल सिब्बल यांना खरं तर कोर्टाकडनं काही प्रश्न देखील विचारले गेले। ज्या पद्धतीनं या गोष्टीमध्ये म्हणजे हा युक्तिवाद होत असताना सिब्बल यांनी असं म्हटलं की ही केस फक्त शिवसेनेची नाही आहे, म्हणजे हा निकाल फक्त शिवसेनेसाठी महत्त्वाचा नाही तर एकूणच देशासाठी आणि देशाच्या लोकशाहीसाठी हा निकाल अत्यंत महत्त्वाचा आहे असं कपिल सिब्बल यांच्याकडनं म्हटलं गेलं। आणि या सगळ्याबाबत एक व्यवस्थित व्यवस्था निर्माण होणं, योग्य व्यवस्था निर्माण होणं गरजेचं आहे, कारण आगामी काळामध्ये अशा पद्धतीच्या घटना घडू नयेत या अनुषंगानं कपिल सिब्बल यांचं हे विधान कोर्टाच्या समोर असल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं। कोर्टाने असंही म्हटलं की ज्यावेळेस कपिल सिब्बल यांच्याकडनं हा मुद्दा उपस्थित केला गेला त्यावेळेस कोर्ट असंही म्हटलं की ही भूमिका म्हणजे ज्यावेळी लोकशाही रक्षणाची, सिब्बल यांनी असं म्हटलं की लोकशाही रक्षणाची जबाबदारी आता आपल्या खांद्यावरती आहे, कारण तुम्ही निर्णय देणार आहात असा मुद्दा न्यायमूर्तींकडे बघत कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला। कारण आता या प्रकरणाचा न्याय तुम्हाला द्यायचा आहे आणि हे फक्त ह्या प्रकरणासाठी नाही तर आगामी काळातील प्रकरणासाठी देखील महत्त्वाचं असणार आहे। हा मुद्दा जेव्हा कपिल सिब्बल यांच्याकडनं उपस्थित केला गेला त्यावेळी कोर्टानं देखील म्हटलं की ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, ही फक्त एकट्या कोणाची जबाबदारी नाही आहे, तुम्ही सर्वच संस्थांना अंडर एस्टिमेट करू शकत नाही, त्या संस्था त्यांचं काम करत आहेत, ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, अशा पद्धतीची टिप्पणी खरं तर कोर्टाकडनं यावेळी कपिल सिब्बलांच्या विधानानंतर केली गेल्याचं आपल्याला बघायला मिळालं। कपिल सिब्बलांनी आजही घटनेच्या 19A ज्या कलमाचा दाखला युक्तिवादावेळी दिला गेल्याचं बघायला मिळालं। हा दाखला यापूर्वीही सिब्बल यांच्याकडनं दिला गेलेला होता। यापूर्वी जे मुद्दे सिब्बल यांनी उपस्थित केले गेले होते त्यातील काही मुद्दे आज परत एकदा सिब्बल यांच्याकडनं उपस्थित केले गेले। अनेक घटनांचे दाखले कपिल सिब्बल यांच्याकडनं कोर्टाच्या समोर खरं तर दिले गेल्याचं बघायला मिळालं। सिब्बल यांनी असंही म्हटलं, म्हणजे निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरती प्रश्न उपस्थित करताना किंवा निवडणूक आयोगात ज्या पद्धतीनं नोटिसा पाठवतं, ज्या पद्धतीनं निवडणूक आयोग गोष्टी करतं, हे बघता कपिल सिब्बलांकडून असं म्हटलं गेलं की जर स्वतः राजकीय पक्ष सांगत असेल की आम्ही पक्षाच्या घटनेवरती विश्वास ठेवत नाहीत, म्हणजे राजकीय पक्षाची घटना ही सगळ्यात महत्त्वाची असते, पण जर राजकीय पक्षच सांगत असेल की आमच्या घटनेवरती आमचा विश्वास नाही तर मग मात्र त्याबाबतचा विचार होऊ शकतो, मात्र आमच्या इथं असं कुठलंही गेलेलं नव्हतं आणि त्यानंतर मग आमचं जे काही झालं ते सगळ्यांनी बघितलं। हा मुद्दा कपिल सिब्बल यांच्याकडनं आज सुनावणीवेळी उपस्थित केला गेल्याचं बघायला मिळालं। सिब्बलांचा हा सगळा युक्तिवाद पूर्णपणे निवडणूक आयोग, आमदारांचं प्रकरण आणि विधानसभेच्या अध्यक्षांची भूमिका या सगळ्याच्या अनुषंगानं असल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं। कपिल सिब्बल यांनी असंही म्हटलं की ज्या पद्धतीनं आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल देताना
39 आमदारांना अपात्र केलं होतं, कारण एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या 39 आमदारांना अपात्र करावी अशा पद्धतीची याचिका त्यावेळी खरं तर विधानसभेच्या अध्यक्षांच्या समोर सुनील प्रभू जे प्रतोद होते एकनाथ शिंदे यांच्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे, त्यांच्याकडनं मांडली गेलेली होती. आणि त्यानंतर जो मुद्दा होता 39 आमदारांच्या बाबत, तो मुद्दा आजच्या युक्तिवादावेळी कपिल सिब्बल यांच्याकडनं सांगितला गेला. कपिल सिब्बल असं म्हटले की जर 39 आमदारांना अपात्र ठरवलं गेलं असतं तर विधिमंडळात देखील आमचंच बहुमत असतं. हा मुद्दा कपिल सिब्बल यांच्याकडनं सांगितला गेला. हे सांगत असताना कपिल सिब्बल यांनी कोर्टाच्या समोर खरं तर आकडे सांगितले. कपिल सिब्बल यांनी म्हटलं की शिवसेनेचे म्हणजे एकत्रित शिवसेनेचे 55 आमदार होते, त्यापैकी एकनाथ शिंदे यांच्याकडे 40 आमदार गेलेले होते, तर आमच्याकडे 15 राहिलेले होते. म्हणजे 55 पैकी 40 त्यांच्याकडे तर 15 आमच्याकडे होते. विधान परिषदेमध्ये 12 आमदार होते, ते सगळेच्या सगळे 12 आमदार आमच्यासोबत होते. म्हणजे विधान परिषदेतले 12 आमदारांची संख्या आमच्यासोबत होती, विधानसभेतील 15 आमदारांची संख्या आमच्यासोबत होती. नंतर लोकसभेमध्ये जे 19 खासदार होते, म्हणजे 19 लोकसभेमध्ये खासदार होते, त्यांच्याकडे 13 गेले होते. म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यासोबत 19 पैकी 13 गेले होते, तर 4 खासदार तेव्हा आमच्याकडे होते. राज्यसभेमध्ये देखील 3 खासदार होते, ते तिन्हीच्या तिन्ही आमच्याकडे होते. हे सगळी आकडेवारी कपिल सिब्बल यांच्याकडनं सांगितली गेली. आणि जर समजा तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी या 39 आमदारांना अपात्र केलं असतं तर विधिमंडळामध्ये देखील आमचंच बहुमत ठरलेलं असतं. मात्र आम्ही तसं करणार नाही असं कपिल सिब्बल यांच्याकडनं सांगितलं गेलं. कारण कपिल सिब्बलांकडनं हाच मुद्दा सांगितला जातो की विधानसभेच्या अध्यक्षांनी निर्णय वेळेत घेतला नव्हता. हा सांगण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल यांच्याकडनं आजही होताना युक्तिवादावेळी बघायला मिळाला. कपिल सिब्बलांनी आजही वेगवेगळ्या मुद्द्यांना हात घातला. मी जसं म्हटलं तसे वेगवेगळे जजमेंटचा दाखला कपिल सिब्बलांनी दिला. ईडी सीबीआयच्या मुद्द्याचा उल्लेख केला, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केला आणि विधानसभेच्या अध्यक्षांच्या कामकाजाबाबतच्या कृतीवरती कपिल सिब्बलांकडून आजही बोट ठेवला गेल्याचं बघायला मिळालं. आजचा 1.5 तासांचा कपिल सिब्बलांचा युक्तिवाद म्हणजे मागच्या 5 सुनावण्यांमध्ये कपिल सिब्बल सातत्यानं युक्तिवाद करतायत. प्रत्येक युक्तिवाद हा कपिल सिब्बलांचा 1 ते 1.5 तासाच्या आसपास असल्याचं बघायला मिळतंय. आणि यानंतर पुन्हा आता मंगळवारी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. मंगळवारी देखील कपिल सिब्बल ठाकरेंच्याच पक्षाचा युक्तिवाद होणार आहे. कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद जवळपास संपलेला आहे. कदाचित मंगळवारचा युक्तिवाद हा ठाकरेंच्या पक्षाचे वकील देवदत्त कामत करतील अशा पद्धतीची अपेक्षा आहे. मंगळवारचा युक्तिवाद कशा पद्धतीने पुढे जातो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. पण कपिल सिब्बल यांच्या आजच्या युक्तिवादामध्ये निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरती सिब्बलांनी आजही जोरदार प्रश्न उपस्थित केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.